चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना महापौर पदावर ठाम असल्यानं सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय। नॉट रिचेबल असलेले काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक चंद्रपूरमध्ये परतलेले आहेत। काँग्रेसकडून ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत। भाजपनं उमेदवार संगीता खांडेकरांसाठी अधिकृत व्हीप जारी करत आक्रमक पवित्रा घेतलाय। काँग्रेसनं महापौर पद दिलं नाही तर ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत चर्चा करणार आहे। मुंबईच्या महापौर निवडीवेळी फडणवीस आणि शिंदे उपस्थित राहणार आहेत। तब्बल 44 वर्षांनंतर मुंबई पालिकेच्या महापौरपदी भाजपचा महापौर विराजमान होतोय। ठाकरे सेनेकडून अर्ज दाखल न झाल्यानं बिनविरोध निवड पार पडणार आहे। भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी विराजमान होतील। आज महायुती जोरदार शक्तीप्रदर्शन करत जल्लोष करणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये 10 स्वीकृत सदस्य कार्यरत असणार आहेत। स्वीकृत सदस्यांसाठी शिक्षण प्रशासनाचे विशेष ज्ञान बंधनकारक आहे। स्वीकृत सदस्यांना निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नाहीये। मुंबई महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या आता 10 होणार आहे। नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत सदस्यांसाठी नियुक्ती होणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये 10 स्वीकृत सदस्य कार्यरत असणार आहेत। स्वीकृत सदस्यांसाठी शिक्षण क्षेत्राचं प्रशासनाचं विशेष ज्ञान हे बंधनकारक आहे। स्वीकृत सदस्यांना निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नाही। सदस्यांची नियुक्ती करताना ठराविक अनुभव असणं बंधनकारक आहे। स्वीकृत सदस्यांना पालिकेमध्ये कोणत्याही समितीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नसणार। राज्यात वैद्यकीय व्यवसायी म्हणून किमान 5 वर्ष काम केलेली व्यक्तीही स्वीकृत सदस्य पदासाठी पात्र। शाळा कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापक मुख्याध्यापक यांचा शिक्षण तज्ज्ञ म्हणून समावेश। नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येणार। भाजप 4, ठाकरेंची शिवसेना 3, शिंदेची शिवसेना 1, काँग्रेस 1, एमआयएम 1, एकूण 10। 25 फेब्रुवारीला मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। 25 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता पालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेचच सभा तहकूब होणार अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्याच दिवशी अर्थसंकल्पावर कोणतीही चर्चा होणार नाही अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। आरोपी आकाशदीप सिंहला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळालेला आहे आणि जवळपास 14 महिन्यांच्या कारावासानंतर आकाशदीप सिंह कारागृहाच्या बाहेर आलाय। आकाशदीप सिंह हा मारेकऱ्यांना हत्यार पुरवणाऱ्या आरोपी क्रमांक 15च्या संपर्कात होता। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत मुंबई पोलिसांनी एकूण 28 आरोपींना अटक केली आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आज सेशन कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील एकूण 27 आरोपींना सेशन कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। सर्व 27 आरोपींचे या हत्या प्रकरणातील पुरावे कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत। राज्यामध्ये लवकरच 70,000 पदांची नोकर भरती होणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 50,000 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर या नोकर भरतीमध्ये एमपीएससी बाहेरील 20,000 पदांचा समावेश आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी ठराव मांडला जाणार आहे। राहुल गांधींना बोलण्याची संधी नाकारल्याच्या निषेधार्थ विरोधकांचा हा ठराव असणार आहे। संविधानाच्या कलम 24 क अंतर्गत ठराव मांडण्यात येणार आहे।